कवितांचा तुम्हाला अभ्यास ओके. तर या 7ही कवितांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणे अपेक्षित. 6 पैकी 5 कृती देणे व 5 ही सोडवणे अपेक्षित. ठीक आहे. प्रस्तुत कवितेचे कवी पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री. ठीक आहे. त्याला 1 मार्क्स. दुसरा प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे, जे तुम्हाला मी काल सांगितलं. जो मैंने कल आपको रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेचे मी तुम्हाला स्पष्टीकरण जे तुम्हाला ओळींचं सांगितलं, जो एक्सप्लेन मैंने किया था, ठीक उसी तरह से. सरळ अर्थ लिहिणे म्हणजे काय, की तुम्हाला ती कविता आकलन झाली. त्या 2 ओळींचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे आणि तुम्हाला समजलेला अर्थ तिथे त्याचं स्पष्टीकरण, म्हणजे तिथे त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. आता 4 नंबरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, राइट? अभी देखो कि लेसन हो या पोएम हो कोई भी, है ना? उसमें से कोई ना कोई नियम है निकलता है, कोई ना कोई मैसेज जो निकलता है। अ, तो ये जो मैसेज है, जो संदेश है, वो हमें वहाँ पर लिखना है और ये बहुत सिंपल है। जो भी हम इंट्रोडक्शन पढ़ते हैं, इंट्रोडक्शन में जो भी सेकंड पैराग्राफ रहता है, उसमें ये दिया रहता है. जैसे की अ, आता इथे बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की हे रंग मजेचे रंग उद्याचे आपण काल बघितलेली कविता आहे, बरोबर? आता याचं जे इंट्रोडक्शन आहे, हे बघा इंट्रोडक्शन. काय दिलेलं आहे, की जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. देखिए अभी यहाँ पर क्या सेकंड लाइन में देखो कि पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नहीं. ये मैसेज है. ये क्या है उसमें से निकलने वाला जो संदेश है. तो इंट्रोडक्शन का जो सेकंड पैराग्राफ रहता है उसमें भी अगर आपने ध्यान से पढ़ा तो अ, आपको लेसन हो या पोएम हो आपके समझ में आ जाएगी कि इसका टॉपिक क्या है, इसमें से हमें क्या सीखना है और क्या मैसेज मतलब क्या संदेश हमें मिळणे वाला आहे. इथे सरळ दिलेलं आहे, की पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. ठीक आहे. म्हणजे आता हे फक्त तुम्हाला मी उदाहरणासाठी सांगितलं, की मेसेज कसा आणि अ, त्याचं आकलन कसं तुम्हाला झालं पाहिजे. ठीक आहे. आपण बघत होतो हां, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 मार्कांसाठी. आता प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. ठीक है। अभी यहाँ पर कभी हम तो मतलब आपको कविता अगर पसंद आई, नहीं आई तो आपको वहाँ पर लिखना है, लेकिन हम क्या करते हैं पॉझिटिव्हली लिखते हैं, राइट? म्हणजे आपण निगेटिव्ह आपण कधी लिहित नाही. आपण काय करतो पॉझिटिव्ह लिहितो आणि पॉझिटिव्हच लिहायचं आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, की कविता तुम्हाला आवडली, तुम्ही तिथे लिहा सरळ. हो, रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता मला खूप आवडली. बरोबर. हे तुम्ही प्रत्येक ज्या 7ही कविता आहेत, त्या 7ही कवितेसंबंधी ही पहिली लाईन तुमची येणार. हां, की जसं 2 दिवस ही कविता मला खूप आवडली. मग त्याच्यापुढे लिहायचं, की तुम्हाला ती कविता का आवडली? त्याचं कारण लिहायचं आहे. बरोबर. 6 नंबर प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. 2 गुण. 4 शब्द तुम्हाला हाफ मार्क्स के लिए आपको हाफ मार्क्स के लिए एक शब्द दिया जाएगा. म्हणजे तुम्हाला अर्ध्या मार्कासाठी एक शब्द दिला जाईल.
आणि असे तुम्हाला 4 शब्द दिले जातील. म्हणजे ते तुम्हाला 2 मार्कांसाठी. बरोबर? तर तुम्हाला सगळ्या ज्या 7 कविता आहेत, 7ही कवितांचे शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती असले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काल सांगत होतो, की सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून घ्या आणि ते वाचन करा. मराठीचा पेपर लिहिताना एक महत्त्वपूर्ण पॉइंट म्हणजे हा, की तुमचं वाचन आणि लेखन नियमित असलं पाहिजे. वाचन आणि लेखन तुमचं नियमित मतलब हर रोज आपका वो होना चाहिए तभी आपको इसमें कोई भी प्रॉब्लम नहीं आएगी. आता इथे अगदी सोपं आहे. काय जे देखो अभी आपके ध्यान में आ गया कि 6 पॉइंट इज 6 पॉइंट मतलब ये जो हे जे 6 मुद्दे आहेत, तुम्हाला 6 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. 6 पैकी तुम्हाला परीक्षेला किती येणार? 5. इथे दिलेले बघा ब्रॅकेटमध्ये 6 पैकी 5 कृती देणे व 5 ही सोडवणे. मतलब ये 6 पॉइंट आपको पढ़ाई करने हैं, आपको अभ्यास करने हैं और इसमें से 5 पॉइंट कौन से भी आएँगे, कौन से भी, लेकिन पढ़ाई करणे 6 पॉइंट आणि अगदी सोपं आहे. तुम्ही 7ही कवितांचा अशा पद्धतीने तुम्ही 7 पानांवरती तुमच्या नोटबुकवरती तुम्ही लिहून काढा सगळे पॉइंट. ते पाठांतर करा. अ, प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री यांचं नाव पाठांतर करा. विषय तुम्हाला सांगितला कसा निवडायचा तो. ठीक आहे. आता आपण अ, रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेची आपण 8 मार्कांची ती कृती बघूया. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री अंजली कुलकर्णी. बरोबर. प्रस्तुत कवितेचा विषय बघा मी तुम्हाला सांगितलं ना, की पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काही कमी पडणार नाही. अशा भावनांचे वर्णन केले आहे. ठीक आहे. आता तुम्हाला तिथे भावनांचे वर्णन केले आहे, हा शब्द नाही आठवला, तुम्ही दुसरा शब्द लिहिला तरी चालेल. कारण की तुम्हाला तिथे अ, आणि पेपर हा तुमच्या भाषेतच अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही जसं पर्यावरणाचं संरक्षण केलं तर मानवाला काही कमी पडणार नाही, असे कवीने या कवितेतून सांगितलेले आहे. तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल. आहे ना? फक्त तिथे तुमचा मेसेज हा तुमचा संदेश हा तिथे आला पाहिजे. ठीक आहे. आता 3 नंबरचं बघा काय दिलेलं आहे. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. याचं आपण काल स्पष्टीकरण बघितलं. बरोबर. आता याचं काय करायचं बघा, पहिली जी ओळ आहे, डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, त्याचा एक पॅराग्राफ करा. सेकंड लाईन त्याचा एक पॅराग्राफ करा. लिहिताना सुद्धा तुमचं आणि इथे कसं दिलेलं आहे बघा, इथे तुम्हाला काय वाटतं ते नाही लिहायचं. हं. इथे कवयित्रीला या कवी, जो भी रहेगा वो, कवयित्रीला सांगायचे आहे की असं लिहायचं आणि मग त्याच्यापुढे तुम्हाला जो अर्थ समजलेला आहे, तो अर्थ तुम्ही तिथे लिहायचा आहे. मग पहिल्या ओळीचा अर्थ मी कसा लिहिला बघा, की आभाळातून होणाऱ्या वृष्टीमुळे जंगलातून पाणी खळाळत वाहत येईल. बरोबर. भरपूर झरे, धबधबे वाहतील. पाणी एकमेकांवर आपटल्याने पांढरा शुभ्र फेस तयार होईल. हे झालं पहिल्या ओळीचं स्पष्टीकरण. हां. आता दुसऱ्या ओळीला आता मी पुन्हा पॅराग्राफ केलेला आहे. बघा, की फेसाळणाऱ्या पाण्यातून उडणारे थेंब हा निसर्गाचा आविष्कार. हे वातावरण बघून सगळ्यांना आनंद होईल व कोणीही दुःखी, कष्टी राहणार नाही. निसर्गाच्या सानिध्यात दुःख विसरून जातील आणि जीवनातील खरे रंग बघायला मिळतील. बरोबर. म्हणजे बघा इथे हे ना धवलच्या तुषारामध्ये राहाल कैसी कष्टी कष्टी म्हणजे दुःखी किंवा नाराज. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे कवयित्रीला सांगायचे आहे, की अ, अशा इथे कवित्रीचं मत द्यायचं आहे. इथे तुम्हाला स्वमत विचारलेलं नाही. तुम्हाला जो अर्थ समजलेला आहे बाळांनो, तो अर्थ तिथे सरळ द्यायचा आहे. ओके. 4 बघा 4 नंबरचा पॉइंट. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. मग प्रस्तुत कविता मग आता रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळाला? आहे ना? बरोबर. कवितेचं आपण वाचन केलं, कविता आपण समजून घेतली.
आता हे संदेश जो आहे तो कशा पद्धतीने लिहायचा बघा. निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते हे अगदी घट्ट असेच आहे. हे ना दोनों का अ, म्हणजे दोघांचं जे नातं आहे ते अगदी घट्ट आहे. निसर्ग आणि निसर्ग असला तर मानव जगेल आणि मानवाने निसर्गाची काळजी ही घेतलीच पाहिजे. निसर्गाच्या सहवासात माणूस अगदी आनंदी जगणे जगत असतो. पण आजच्या जागतिकीकरणाच्या या युगात संगणकामुळे आणि इतर वैज्ञानिक गोष्टींमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. असे झाले तर माणसाला आपले कर्तव्य, आपले अस्तित्व टिकवणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणाची, निसर्गाची जोपासना केली तर मानवाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आपले जीवन आनंदमय करण्यासाठी निसर्गाच्या हातात हात घालून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. बरोबर. आता इथे तुम्हाला संदेश हा तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने लिहायचा आहे, जसा तुम्हाला कवितेचं वाचन केल्यानंतर जसा तुम्हाला त्याचा मेसेज ज्या पद्धतीने समजला, तो थोडासा इथे चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे स्पष्टीकरण त्याचं करू शकतात. त्याच्यानंतर 5 नंबरचा आहे बघा, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. मी इथे तुम्हाला सांगितलं, की इथे आपण शक्यतो निगेटिव्ह लिहायचं नाही, पॉझिटिव्हच आपण लिहितो. रंग मजेचे रंग उद्याचे ही अंजली कुलकर्णी यांची कविता मला खूप आवडली आहे. ही पहिली जी लाईन आहे, ही पहिली लाईन तुम्ही कोणत्याही कवितेसंबंधी वापरू शकता. आहे ना? मी तुम्हाला सांगितलं, की जसं संतवाणी अंकिला मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला. संत नामदेव यांचा हा अभंग मला खूप आवडला आहे किंवा योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथ यांचा हा अभंग मला खूप आवडला आहे. मग त्याच्यापुढे तो का आवडला? आहे ना? मग ते तुम्ही पुढे त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन, त्यांच्या शब्दामधून माणसाचा मातीशी, निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध. आता इथे तुम्हाला जिव्हाळ्याचा संबंध जिव्हाळा हा शब्द तिथे आठवला नाही. तिथे तुम्ही अ, मातीशी असलेला, निसर्गाशी माणसाचा असलेला संबंध असं लिहिलं तरी चालेल. काही शब्द तुम्हाला कठीण शब्द तुम्हाला लिहिताना थोडी अडचण आली, तर त्या ठिकाणी तुम्ही सोपे शब्द वापरत चला. संबंध मनापासून जाणवतो. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि याची सोप्या व योग्य शब्दात कवयित्रीने करून दिलेली जाणीव खूप छान आहे. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आपले जीवन कसे आनंदी होऊन जाते, त्याचे वर्णन अप्रतिम आहे. बरोबर? म्हणजे इथे तुम्हाला कविता का आवडली? तर त्याचं ते रिझन इथे तुम्ही त्याचं ते कारण तुम्ही तिथे लिहायचं आहे आणि ते कारण तुमच्या लक्षात येतं लगेच कविता वाचल्यानंतर, आहे ना. संपूर्ण कविता वाचली तर त्या कवितेचं तुम्हाला आकलन झालेलं असतं आणि म्हणजे कविता तुम्हाला समजलेली असते, कशासंबंधी आहे आणि ते तुम्ही स्पष्ट करू शकतात. ठीक आहे. आता 6 नंबरचा पॉइंट काय दिलेला आहे बघा, की प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहिणे. 1, 2, 3, 4 हाफ मार्क्स के लिए आपको 1 शब्द पूछा जाता है ना? म्हणजे 2 शब्द तुम्ही बरोबर लिहिले तर तुम्हाला 1 मार्क्स मिळेल आणि 3 शब्द बरोबर लिहिले तर तुम्हाला 1.5 मार्क्स मिळेल म्हणजे 1 एंड हाफ मार्क्स आपको मिलेगा और 4 शब्द आपने राइट लिखे तो आपको यहाँ पर आउट ऑफ 2 मार्क्स मिलने वाले हैं. आणि असे जे प्रश्न असतात ना बाळांनो, हे प्रश्न कधी म्हणजे हे प्रश्नांचा फार बारकाईने अभ्यास करायचा असतो. कारण की अशाच प्रश्नांमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची संधी असते आणि असेच प्रश्नामध्ये जे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले तर तुमचे मार्क्स तुमचा स्कोर हा वाढत जातो. ठीक आहे. मग इथे काय दिलेलं आहे बघा पहिला जपणे म्हणजे सांभाळणे, सृष्टी म्हणजे निसर्ग, जग. आता काही इथे 2 शब्द दिलेले बघा सृष्टी, निसर्ग, जग. हं.
मग काही विद्यार्थ्यांना आता 2 शब्द माहिती आहेत. लिहा, 2 शब्द लिहा. सर मुझे 2 शब्द पता है सृष्टि के, निसर्ग और जग. और भी कुछ शब्द तुम्हें पता. लिहा. आहे ना, तुम्हाला 2 शब्द माहिती असतील 2 लिहा, 3 शब्द माहिती असतील 3 लिहा. तशी अ, तुम्हाला उलट तुमचं लिखाण हे चांगल्या पद्धतीने होईल. ठीक आहे. माती म्हणजे मृदा. बघा, मृदा म्हणजे माती. ठीक आहे. पुष्टी, पुष्टी म्हणजे पाठबळ किंवा पाठिंबा. ठीक आहे. आता आपण हे तुम्हाला सांगणं फार गरजेचं होतं. कारण की 8 मार्कांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि तुम्हाला 7 कविता आहेत. 7 पैकी तुम्हाला 2 कविता तुम्हाला या परीक्षेला विचारल्या जातील. त्यानंतर पुढे अ, बघा इथे कवितेचे अर्थ, शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. रंग म्हणजे त्याचं एकदा आपण वाचन करूया. तुम्ही लिहून घेतलेली आहेत. दृष्टी, दृष्टी म्हणजे नजर. सृष्टी, सृष्टी म्हणजे निसर्ग. जग, संगणक म्हणजे कॉम्प्युटर. काळी आई म्हणजे माती. पुष्टी म्हणजे पाठबळ, दुजोरा, सपोर्ट करणे. तिथे इंग्लिशमध्ये शब्द लिहायचा नाही हां. पुष्टी हा शब्द तुम्हाला तिथे विचारला, तर तुम्ही तिथे लिहिणार सपोर्ट. ये शब्द अगर आपने सपोर्ट लिखा तो आपका रॉन्ग हो जाएगा. आपको वहाँ पर मराठी में शब्द लिखना है, पाठबळ अथवा दुजोरा. हं. वृष्टी, पाऊस, आभाळ, आकाश, नभ, ठीक आहे. छटा, विविध रंग, स्तर, गर्भरेशमी, मऊ. त्याच्यानंतर बिया म्हणजे बीज, डोंगर, पर्वत, रुजणे, अंकुरणे, झाड, वृक्ष, रान, जंगल किंवा वन, पाणी, जल, फेन धवलशा, फेसाप्रमाणे पांढऱ्या. बरोबर. कष्टी, थकलेले, दुःखी, पैसा, येथे अर्थ म्हणजे अ, बघा इथे काय दिलेलं मनी, बरोबर. दौलत, संपत्ती, संगत, सोबत, छत्र, सावली, अनोखी, वेगळी. ठीक आहे. आता इथे बघा सळसळणे, पानांच्या हालचालींचा आवाज. परंतु इथे सळसळणे हा आपण कवितेतला अर्थ वेगळा बघितलेला होता. तिथे पानांच्या हालचालीचा आवाज असं लिहिले तरी चालेल. फूल, सुमन, पुष्प, घाट, गच्च, ताटवे, बगीचे, मजा, गंमत, जपणे, सांभाळून ठेवणे. माती, मृदा, हात, कर, राबती, राबणे, कष्ट करणे हा वाक्यप्रचार आहे. उधळू, उडवू किंवा उडवणे. ठीक आहे. आता इकडे काय दिलेलं बघा, की काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य. काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य कोणतं, की मातीत राबणाऱ्यांना पुष्टी देऊ. आता इथे तुम्हाला आकृती पूर्ण करा. तिथे अ, बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे उत्तर आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने उत्तर तिथे लिहायचं आहे. अ, कारण की ही कृती पत्रिका आहे. बरोबर. डोंगरावर बिया उधळू, देशी झाडे रुजवू. ठीक आहे. आता हे आपण 8 मार्कांसाठी बघितलं. आता आपल्याला ग्रामरकडे बघायचं आहे. ठीक आहे. ग्रामर. तुम्हाला तो 8 मार्कांचा प्रश्न समजला असेल, कशा पद्धतीने लिहायचा. तुम्ही 7ही कवितांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि 7ही कविता बाळांनो प्रत्येक पेजवरती त्याचे शब्द अर्थ आणि मुद्देसूद पॉइंटनुसार तुम्ही 7ही कवितांचे तुम्ही लेखन करा. तुम्हाला परीक्षेला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुमची 7ही कवितेची तयारी असेल तर. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत भाषिक घटकावर आधारित बघा क्वेशन नंबर जो आहे 4 हं. इथे काय दिलेलं आहे विभाग
4 यामध्ये तुम्हाला जी शब्द संपत्ती आहे, समानार्थी, विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे, एकवचन, अनेकवचन. ठीक आहे ना? म्हणजे हा विभाग तुम्हाला बघा, एक भाषिक घटकावर आधारित कृती तुम्हाला विचारली जाते. म्हणजे विभाग 4 तुम्हाला 16 मार्कांसाठी विचारला जातो. बरोबर? व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुण आणि भाषिक घटकावर आधारित कृती 8 गुण. मग यामध्ये जो पहिला व्याकरण घटकावर आधारित कृती आहे 8 गुण. तो तुम्हाला भाषिक घटकावर आधारित कृती 8 गुण म्हणजे तुम्हाला प्रश्न विभाग 4 मध्ये हा 16 मार्कांसाठी तुम्हाला हा विभाग 4 आहे. त्यापैकी आपण 8 गुणांचं आपण बघूया आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की जवळ-जवळ 80 मार्काचा जो पेपर असतो मतलब 80 मार्क्स का जो पेपर रहता है, तो वहाँ पर 60 या 65 या 70 तक सभी बच्चे मार्क्स मिलाते हैं। लेकिन जो स्टूडेंट ग्रामर में जो 1-1, 2-2 मार्क्स के जो क्वेश्चन लिखते हैं, उनका स्कोर आगे चला जाता है और वही बच्चे मेरिट में भी आते हैं फिर. कारण की पत्रलेखन, निबंध, पॅसेज रायटिंग वगैरे हे सगळीच मुलं करतात. परंतु ग्रामर, स्थूलवाचन वगैरे हे फार कमी विद्यार्थी करतात आणि ग्रामर लिहिलं तरी त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या चुका फार होतात. तर त्या चुकासुद्धा तुम्हाला टाळायच्या आहेत या ठिकाणी. त्यासाठी आपण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, शब्द संपत्ती 4 गुण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे, एकवचन, अनेकवचन, लिंग बदलणे. आता इकडे बॉक्समध्ये काय दिलेलं बघा, यापैकी कोणत्याही 4 घटकांवर प्रत्येकी 1-1 गुणांच्या 4 कृती विचारणे. म्हणजे तुम्हाला या 5 घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मेरी बात समझ में आई ना? कि ये जो 5 पॉइंट है, कौन से? 1 से लेकर 5 तक. म्हणजे या 5ही घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि या 5 पैकी तुम्हाला परीक्षेला येणार किती? 4 राइट? परंतु तुम्ही 5ही घटकांचा अभ्यास केला तर तुम्हाला इथे आउट ऑफ 4 मार्क्स मिळतील आणि इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. जर तुमचं उत्तर बरोबर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतात. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन, अचूक शब्द ओळखणे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर? हे तुम्हाला 4 बघा 4, 4, 2, 2, 4 आणि हे 4, 8 मार्क्स. बरोबर? आता पहिला आपण बघूया समानार्थी शब्द म्हणजे काय? बरोबर? पहिलं आपल्याला काय बघायचं आहे? समानार्थी शब्द म्हणजे काय? आता मराठी भाषेत एकाच शब्दासाठी त्याच अर्थाचे अनेक शब्द असतात. बरोबर? मराठी भाषेत एकाच शब्दासाठी त्याच अर्थाचे मतलब उसी मीनिंग के और भी बहुत सारे शब्द रहते हैं. त्यास समानार्थी शब्द असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला आशयाचा अर्थ समजतो. अभी यहाँ पर एक बात ध्यान में रखो कि यहाँ पे सिर्फ 1 या 2 मार्क्स के लिए मिला आपको मिलाने हैं, ऐसा ध्यान में मत रखना. कारण की तुम्ही समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांचा जर अभ्यास केला, तर तुम्हाला तो कंटेंट म्हणजे जो आशय आहे, तो आशय तुम्हाला समजण्यास फार मदत होते आणि तुम्हाला नवीन शब्दांची माहिती होते. त्यामुळे आपल्याला आशयाचा अर्थ समजतो आणि आपल्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते. राइट? बरोबर? आता इथे बहुत सारे बच्चे क्या सोचेंगे कि अरे क्या इसमें तो 1-1 मार्क्स तो मिलाने के हैं और क्या है उसको सिर्फ समानार्थी शब्द तो लिखने हैं। लेकिन आपको जितने सारे शब्द अर्थ पता होंगे समानार्थी, विरुद्धार्थी, अनेक शब्दों के लिए एक शब्द, तो उससे क्या होगा आपको अ, निबंध लिखने, लेटर राइटिंग लिखने, स्टोरी लिखने या कोई भी क्वेश्चन आएगा तो उसका अर्थ समझने के लिए आपको इसकी मदद होगी.
म्हणजे तुम्हाला त्याचा आशय लगेच कळेल. मतलब वो जो कंटेंट है वो आपके तुरंत समझ में आ जाएगा। ठीक है? तो इसे ऐसा मत समझो कि ये 1-1 मार्क्स के लिए है या इम्पोर्टंट नाही आहे. हेही बहुत इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की मराठी भाषेमध्ये एवढे सारे शब्द कसे? हं. एका भाषेसाठीच दुसरे शब्द एवढे समानार्थी शब्द कसे? तर बघा त्याचा तुम्हाला मी सांगतो की मराठी भाषेमध्ये शब्दांचं मिश्रण आहे. मतलब मराठी भाषा में बहुत सारे दूसरी भी भाषा उसमें मिक्स हुई है ना? जैसे कि संस्कृत में से कुछ शब्द आए हैं, पाली भाषा में से कुछ शब्द आए हैं, कानड़ी भाषा में से कुछ शब्द आए हैं। तेलुगु जो भाषा है उसमें से भी कुछ कुछ शब्द मराठी में आए हैं। तामिळ भाषेतून सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत. गुजराती भाषेतून सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत आणि अजून अशी बरीचशी भाषा आता तर इंग्रजी शब्दसुद्धा मराठीत आलेले आहेत. बघा आपण इंग्रजी शब्द सहज वापरून जातो तरी आपल्याला कळत नाही की आपण इंग्रजी शब्द वापरतो. आहे ना? अ, म्हणजे ज्या माणसांना लेखन वाचन येत नाही, ते सुद्धा सहजपणे इंग्रजी शब्द वापरून जातात. आहे ना? म्हणजे अशी काही शब्द मराठी भाषेत आलेले आहेत, की ते त्याचा आपण सहजपणे उपयोग करतो आणि म्हणून त्याला समानार्थी शब्द इथे अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा इथे समानार्थी शब्द या शब्दांमुळे तुम्हाला नवीन शब्द माहिती होणार आहेत. तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे. बरोबर. माता या शब्दासाठी समानार्थी शब्द आई, जननी, माय. बरोबर. आता तुम्हाला नवीन शब्द याच्यामध्ये कोणते माहिती झाले? जननी माहिती झाला, माय शब्द माहिती झाला. दुसरा बघा मुख, तोंड, वदन. आता तुम्हाला तोंड हा शब्द माहिती असेल, परंतु वदन हा शब्द माहिती नसेल, तर हा नवीन शब्द तुम्हाला माहिती झाला. बरोबर. गोड, मधुर, खग. खग म्हणजे काय? पक्षी, विहंग, खग. खग म्हणजे आकाश आणि ग म्हणजे काय, की गमन करणारा, आकाशात गमन करणारा. अतिशय छान आहे बघा. तुम्ही जर याचा अभ्यास केला, तर तुम्हाला सुद्धा लगेच समजेल, की ख म्हणजे आकाश, है ना? मग आणि म्हणजे गमन करणारा. मग अ, आकाशात गमन करणारा कोण? पक्षी. विहंग, है ना? विहंग म्हणजे अवकाशामध्ये विहार करणारा, असा त्याचा अर्थ होतो. विहंग म्हणजे आकाशामध्ये अ, विहार करणारा. मग खग म्हणजे त्याला आता बघा तुम्हाला खग हा शब्द माहिती झाला. पक्षी तुम्हाला शब्द हा माहिती होता. परंतु विहंग हा शब्द तुम्हाला तुमच्या शब्दसंपत्तीत नवीन भर पडली, है ना? विहंग म्हणजे आकाशात विहार करणारा, आहे की नाही? घर, सदन, निवास. बरोबर. तुम्हाला सदन शब्द माहिती असेल किंवा निवास शब्द माहिती असेल, तर हे 2 शब्द तुम्हाला नवीन माहिती झाले. काया, शरीर, देह. आता हे शब्द काया, एखादा अभंग जर वाचन करायचं असेल, त्या अभंगामध्ये अशा प्रकारचे शब्द येतात बघा. तर काया म्हणजे शरीर किंवा देह. हजेरी, उपस्थिती हा शब्द तुम्हाला माहिती आहे, की प्रेझेंट, अब्सेंट. आकाश, आभाळ, गगन, नभ याच्यासाठी अजून पुढे शब्द आहेत. नभ हा सुद्धा शब्द आहे. तुम्हाला इथे तो शब्द राहिला लिहायचा. परंतु आभाळ, गगन, नभ हे शब्द आकाश या शब्दासाठी आहेत. पाऊस, पर्जन्य, वर्षा, ठीक आहे. काठ, तीर म्हणजे नदीच्या काठावरती एखादा बसलेला असेल, तर त्याला तीर सुद्धा असं म्हणतात, आहे की नाही? म्हणजे काठ असेल तर त्याला तीर. अ, विहिरीचा काठ असेल त्याला सुद्धा तीर म्हणू शकतो, आहे की नाही? देव, ईश्वर, प्रभू, आहे की नाही? भक्कम, मजबूत, मित्र, दोस्त, सखा, सोबती, आहे ना? मित्र या शब्दासाठी दोस्त, सखा, सोबती आणि जर तुम्हाला परीक्षेला असं आलं, की मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा, तर तुम्हाला माहिती असलेले 2-3 शब्द तुम्ही तिथे लिहायची आहे. दोस्त लिहा, सखा लिहा, सोबती लिहा. तुमचा एकही शब्द चुकीचा होणार नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रामर, चाहे हिंदी, इंग्लिश, मराठी या कौन-सा भी ग्रामर का नियम है कि उसमें स्पेलिंग मिस्टेक नहीं होनी चाहिए, है ना? जर का तुम्हाला तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली, तर तुम्हाला तो शब्द माहिती असून सुद्धा तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार नाहीत. ठीक आहे.
मित्र म्हणजे दोस्त, सखा, सोबती. संधी, मौका, है ना? सावली, छाया, छाव जिसे आप बोलते हो. गाणे, त्याला समानार्थी शब्द आहे. गीत, सागर, समुद्र, रत्नाकर. बघा तुम्हाला आता समुद्र माहिती असेल, परंतु रत्नाकर माहिती नसेल. सागराला रत्नाकर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर समानार्थी शब्द बघा, हा शब्द नेहमी विचारला जातो बघा, नदी किंवा तटिनी. तटिनी हा शब्द विचारला जातो. तटिनी या शब्दाला किंवा पॅसेजमध्ये काय असतं माहिती आहे का बाळांनो? नदी हा शब्द कुठेतरी पॅसेजमध्ये आलेला असतो आणि मग तिथे खाली दिलेलं असतं, की तटिनी या शब्दाला उतार्यातून समानार्थी शब्द शोधून लिहा, आहे ना? किंवा तुम्हाला सरिता या शब्दाला समानार्थी शब्द लिहा. आता नदी हा शब्द आलेला असतो. परंतु आपल्याला ते माहिती नसतं आणि म्हणून या शब्दांचा सुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बघा सरिता, तटिनी. तटिनी म्हणजे नदी. ठीक आहे. म्हणजे हे नवीन शब्द तुम्हाला माहिती झाले. नखरा, तोरा, ऐट बरोबर. पोपट, रागू, रावा. माणूस, मानव, है ना? नवरा, पती, कांत, है ना? नवरा, पती, कांत. आता तुम्हाला कांत हा शब्द माहिती नसेल. हा या नवीन शब्दाची तुमच्या ज्ञानात भर पडली. बरोबर. बायको, पत्नी, कांता. आता तुम्हाला बायको हा शब्द तुम्ही ऐकलेला असणार. पत्नी शब्द ऐकलेला असणार. कांता हा नवीन शब्द तुम्हाला माहिती झाला. ठीक आहे. आता दंगा, मस्ती. गडद, भडक. मयूर, मोर. आता कधी-कधी मोर या शब्दाला समानार्थी शब्द लिहा, तर त्याचा तुम्हाला मयूर हा शब्द लिहिता आला पाहिजे आणि तुमच्या त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होऊ नये, यासाठी ही सगळी शब्द तुमच्या नजरेखालून जाणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा धाकटा, लहान, धाकटा, लहान. कर्ण, कान. कधी-कधी तुम्हाला कान या शब्दाला कर्ण असं म्हणतात. बघा कर्ण हा नवीन शब्द तुम्हाला माहिती झाला. आहे की नाही? ठीक आहे. वेदना, यातना. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. धाकटा, लहान, कर्ण, कान, इलाज, उपाय, बातमी, वार्तात, खडतर, यातना, अखेर, शेवट, थंडी, गारठा, विलंब, उशीर. ओके. ही झाली. आता बघा पुढे अ, अरण्य. 36 नंबरचा शब्द बघा, अरण्य. अरण्य, रान, वन, विपिन, जंगल. आता इथे तुम्हाला नवीन शब्द कोणता माहिती झाला बाळांनो? विपिन, रान हा शब्द तुम्हाला माहिती होता. जंगल हा शब्द माहिती होता. अरण्य हा शब्द माहिती होता. परंतु त्यालाच विपिन हा शब्द सुद्धा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं, की तुम्हाला कंटेंट म्हणजे आशय समझण्यासाठी या शब्दांचा फार उपयोग होतो. सिर्फ 1 मार्क्स के लिए इतना विचार मत करो कि क्या पढ़ाई करने का 1 मार्क्स के लिए, तो ऐसा नहीं है। में आने के लिए आपको अश्व, अश्व म्हणजे घोडा, वारू, तुरंग. बघा, आता अश्व हा शब्द कसा आहे संस्कृतमधून आलेला शब्द आहे. तो जसाच्या तसा संस्कृतमधून आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात. तुम्हाला मी सांगितलं की या मराठी भाषेमध्ये अनेक शब्दांचं मिश्रण असतं आणि त्याला घोडा, वारू, तुरंग हा सुद्धा शब्द आहे आणि अजून सुद्धा शब्द असतील. अ, बघा पुढे आनंद, हर्ष, मोद, संतोष आहे की नाही? आता इथे तुम्हाला एक
उदाहरण सांगू इच्छितो, की बाळांनो बघा एकदा परीक्षेला अ, मोद हा शब्द पॅसेजमध्ये होता आणि जुन्या सिलेबसमध्ये मोद हा शब्द पॅसेजमध्ये होता आणि त्याला समानार्थी शब्द लिहायला सांगितलेला होता. तर हा शब्द बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नव्हता, की मोदचा समानार्थी शब्द आनंद असा होतो. आता इथे तुम्हाला मोद हा नवीन शब्द माहिती झाला. हर्ष, मोद, संतोष, आहे की नाही? कावळा बघा, काक, वायस, एकाक्ष बघा तुम्हाला नवीन शब्द कोणती माहिती झाली? एकाक्ष, वायस, काक, आहे की नाही? म्हणजे कावळा या शब्दाला काक, वायस, एकाक्ष हे त्याला समानार्थी शब्द आहेत, आहे की नाही? काळोख, अंधार, तिमिर, तम, आहे ना? काळोख. काळोख या शब्दाला तुम्हाला आता अंधार शब्द माहिती होता. परंतु तुमच्या ज्ञानात आता नवीन शब्द संपत्तीमध्ये नवीन तुमच्या ज्ञानात कोणती भर पडलेली आहे? तिमिर, तम ही तुम्हाला नवीन शब्द माहिती झालेली आहेत. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर बघा अ, खल. खल म्हणजे दुष्ट, दुर्जन किंवा आणखी त्याला दुसरा एक शब्द आहे नीच. बरोबर? अ, खल पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे बघा, "सद्रक्षणाय खल निग्रहणाय." आहे ना? सदरक्षणाय म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करायचं आणि जे दुष्ट लोक असतील, दुर्जन असतील त्यांचं निग्रहण करायचं असं त्याचा अर्थ. म्हणजे खल म्हणजे दुष्ट, दुर्जन म्हणजे आता तुम्हाला हा नवीन शब्द माहिती झाला, की दुष्ट, दुर्जन म्हणजे खल. झाड आणि हे शब्द आता खल हा शब्द नवीन तुम्हाला माहिती झाला. झाड या शब्दाला सुद्धा अजून काही शब्द आहेत बघा. तरु, वृक्ष. अभी आपको सिर्फ इसमें क्या कौन से शब्द पता होगा वृक्ष, लेकिन उसको पादप, द्रुम, तरु ये भी शब्द उसको कहा जाते झाड या शब्दाला, आहे की नाही? आणि हे शब्द नेहमी विचारले जाणारे शब्द आहेत. झाड म्हणजे तरु, वृक्ष, पादप, द्रुम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, देऊळ. देऊळ या शब्दाला काय म्हटलेलं आहे? मंदिर, देवालय, राऊळ. आहे की नाही? देऊळ या शब्द आता हे शब्द कधी-कधी अभंगामध्ये वगैरे येतात, आहे ना? जसं की काक, त्याच्यानंतर मोद, वारू हे शब्द जे आपण कधी अभंगांचा अभ्यास केला, तर त्या अभंगांमध्ये हे शब्द येतात आणि त्याच्यामुळे हे शब्द तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. देऊळ, देऊळ म्हणजे काय? मंदिर, देवालय, राऊळ. राऊळ हा शब्द तुम्हाला माहिती नसेल, आहे ना? तर तो शब्द तुम्हाला नवीन शब्द तुम्हाला माहिती झाला. नमस्कार, आहे ना? नमस्कार. आपण नमस्कार करतो की नाही आपल्यापेक्षा मोठे असतील तर त्यांना, आहे ना? तर त्याला काय म्हटलंय वंदन, आहे ना? त्याच्यानंतर अभिवादन, नमन, प्रणिपात. बघा, आता तुम्हाला नमन माहिती होता, अभिवादन माहिती होता, त्याच्यानंतर वंदन माहिती होता, नमस्कार शब्द माहिती होता, परंतु प्रणिपात हा सुद्धा शब्द नमस्कार शब्दाला अ, समानार्थी शब्द आहे. बरोबर. त्याच्यानंतर पाणी. पाणी या शब्दाला सुद्धा भरपूर शब्द आहेत हां, समानार्थी शब्द. जल, पय, उदक, जीवन, सलील, है कि नहीं? आता इसमें देखो आपको कौन से शब्द पता होंगे? पानी, जल, उदक। उदक ये शब्द हमारे पोएम में बहुत बार आ गए हैं, है ना? जीवन ये भी शब्द बहुत बार आप लोगों ने सुने होंगे. लेकिन सलील पाण्याला सलील असं सुद्धा म्हणतात, है ना? हा नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी माहिती झालेला आहे. तर हे तुम्हाला आता याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का बाळांनो, जे शब्द तुम्हाला माहिती आहेत अ, ते तर तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेतच, परंतु जे नवीन शब्द आहेत, ते तुम्ही आता लक्षात ठेवा. आहे ना? जसं उदाहरणार्थ कावळा, काक, वायस, एकाक्ष. मग तुम्हाला वायस माहिती असेल, अरे हां, कावळ्याला एकाक्ष सुद्धा म्हणतात, आहे ना? काळोख, काळोखला मग तम पण म्हणतात, तिमिर पण म्हणतात. हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आता पाण्याला इथे सलील हे सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा पृथ्वी, पृथ्वी, पृथ्वीला काय म्हटलं जातं? धरणी, अवनी, भूमी, धरती, आहे की नाही? मग इथे तुम्हाला
अवनी हा नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी माहिती झालेला आहे. आहे की नाही? त्याच्यानंतर फूल हा शब्द नेहमी आपल्या कवितांमध्ये येत असतो. पुष्प, सुमन, कुमुद काय? आता तुम्हाला फूल या शब्दाला समानार्थी शब्द पुष्प, सुमन हे माहिती होते, आहे की नाही? कुमुद हा नवीन शब्द तुम्हाला आता या ठिकाणी माहिती झालेला आहे. बाप, आहे ना? बाप म्हणजे फादर. मग त्याला समानार्थी शब्द बघा, पिता, वडील, जनक, आहे की नाही? मग या ठिकाणी तुम्हाला ही नवीन शब्द माहिती झालेली आहेत. बाग, बाग म्हणजे गार्डन, आहे ना? बाग, बगीचा, उद्यान, उपवन, बगीचा, उद्यान, उपवन, आता तुम्हाला बगीचा हा शब्द माहिती होता, उद्यान हा शब्द माहिती होता, बाग या शब्दासाठी. उपवन हा नवीन शब्द तुमच्या ज्ञानात भर पडलेला आहे. बघा एखाद्या कवितेमध्ये कधी-कधी दिलेलं असतं बघा, की राजा उपवनात फिरायला गेला, तिथे त्याने हंस बघितला, आहे ना? उपवन म्हणजे अ, बगीचा किंवा बाग. डोके, शीर. आता इथे शीरला पहिली वेलांटी दिलेली आहे इथे लक्षात घ्या. डोके. इथे अ, ऱ्हस्व, दीर्घ लक्षात घ्या. जर ह्याच शीला दुसरी वेलांटी दिली, तर ती आपल्या हाताची शीर होईल, आहे ना? नस होईल ती आपल्या हाताची. इथे पहिली वेलांटी दिलेली आहे. डोके, शीर, मस्तक, माथा, आहे ना? म्हणून या गोष्टी फार काळजीपूर्वक करा. शीर म्हणजे डोके, मस्तक, माथा. ठीक आहे. आता पुढे बघा, डोळा, नयन, लोचन, चक्षू, नेत्र. डोळा या शब्दासाठी बघा, आता तुम्हाला नयन शब्द माहिती होता, नेत्र शब्द माहिती होता किंवा लोचन शब्द पण तुम्हाला माहिती असेल, परंतु त्याला चक्षू हा शब्द म्हणतात. हे नवीन शब्द तुम्हाला माहिती झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युद्ध. युद्ध म्हणजे बघा रण, समर, संग्राम, लढाई. 1, 2, 3, 4 4 शब्द त्याला समानार्थी शब्द आहेत युद्ध याच्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा शब्द बघा 3 शब्द माहिती झालेली आहेत. 3 शब्द कोणती माहिती झालेली आहेत? आरी, रिपू, वैरी. वैरी हा शब्द तुम्हाला माहिती असेल नेहमी वापरला जाणारा शब्द आहे. परंतु तुम्हाला आरी आणि रिपू हे 2 नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी माहिती झालेले आहेत. सूर्य. सूर्यासाठी बघा रवी, भास्कर, भानू, आदित्य आणि अजूनही शब्द असतील सूर्यासाठी. ठीक आहे. तर ही सगळी शब्द तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि अ, या शब्दांमुळे तुम्हाला कंटेन हा समजण्यास सोपा जाईल. आपण उद्याच्या तासाला विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. Thank you so much, sir. थँक यू मॅडम.
Yes, Neha ma'am. Yeah, good morning, ma'am. Very good morning. Share your PPT on screen. Yeah, I'm today directly teaching live, so I will Okay, okay.